टू डिस्कस एनर्जी मेटाबॉलिझम. ठीक आहे. मोबाईल स्क्रीन जरा झूम करायचे जेणेकरून मला ते क्लिअर झालं पाहिजे. ओके. एनर्जी मेटाबॉलिझम. ठीक आहे. जे आपण आता मग सांगितल्याप्रमाणे जे आपण फूड कंझ्युम करणार त्या फूड मध्ये डिफरंट व्हरायटीज असणार आहेत. कार्बोहायड्रेट असणार आहे, फॅट असणार आहे, प्रोटीन असणार आहे, एन्झाईम असणार आहे, लिपिड्स असणार आहे, अमिनो ऍसिड असणार आहे. हे जे आपल्या बॉडीमध्ये इनटेक झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे. ठीक आहे. तर डिफरंट सायकल्स आपण स्टडी करणार आहे. आता कार्बोहायड्रेट असेल तर कार्बोहायड्रेट साठी तुमची ग्लायकोलिसिस सायकल असेल, पीसीए सायकल, क्रेब्स सायकल किंवा सिट्रिक ऍसिड किंवा प्रोटीन साठी असं वेगळी सायकल आहे, ग्लायकोलिसिस सायकल. फॅट साठी तुमचे बीटा ऑक्सिडेंट फॅटी ऍसिड, असे डिफरंट सायकल आपण काय करणार लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहे. त्याची फर्स्ट सायकल ग्लायकोलिसिस सायकल. ठीक आहे. ग्लायकोलिसिस सायकल मध्ये इम्पॉर्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, कुठले कुठले गुणधर्म आहेत. इट इज अ प्रोसेस ऑफ ब्रेक डाऊन ग्लुकोजचा मॉलिक्यूल आपल्याला ब्रेक डाऊन करायचा आहे विथ ऑक्सिजन किंवा विदाउट ऑक्सिजन. त्याला काय म्हणायचं, एरोबिक कंडिशन किंवा एनएरोबिक कंडिशन. Then glycolysis produce two molecules, pyruvate, two molecules of ATP, molecules of NADH, and two molecules of water. एवढं आपल्याला काय भेटणार त्यातनं गेन, pyruvate, ATP, NADH and water. आणि ही सायकल कुठे रन आहे सायटोप्लाझम मध्ये. And there are 10 enzymes are necessary for this cycle is running. Okay, this is a pathway of the glucose. फर्स्ट ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12 आणि O6 म्हणजे त्याचा 6 कार्बन कंपाऊंड आहे. ठीक आहे. तर हे 6 कार्बन कंपाऊंड स्टेप नंबर 4 पर्यंत ऍज इट इज असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कार्बन कंपाऊंड हा लॉस होणार नाही. ओके. तर ग्लुकोजचा कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होताना त्याच्यामध्ये काय राहणार आहे, एक फॉस्फेटचा मॉलिक्यूल त्यामध्ये ऍड होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक फॉस्फेटचा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. त्याचं नाव काय होणार, ग्लुकोज 6 phosphate. त्याला काय म्हणायचं, ऍज अ फॉस्फोरिलेशन. इज फर्स्ट स्टेप इज अ फॉस्फोरिलेशन. इज द नेम ऑफ द एन्झाइम इज अ हेक्झोकायनेज. इज द नीड फॉर एक्झाम. त्याच्याशिवाय काय राहणार नाही, त्याचं कन्व्हर्जन होऊ शकणार नाही. कशाचं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. दिस इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. then ग्लुकोज 6 phosphate कन्वर्ट टू फ्रुक्टोज 6 phosphate. ठीक आहे. आता हे कसं आहे, याच्यामध्ये आयसोमराइज हा एन्झाइम इथं नीडफुल असणार किंवा नेसेसरी असणार आहे. आता ग्लुकोजचं कन्वर्जन आहे फ्रुक्टोज 6 मध्ये काय होणार आहे, कारण ग्लुकोजचा जर तुम्ही डायग्राम बघितली तर त्याला काय असणार आहे, ओनली 1 साइड चेन असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला कसं आहे, याच्यामध्ये 2 ATP, 2 पायरुवेट असेल आणि 2 NADH हे फक्त काय राहणार आहेत, फॉन्ड होणार आहेत. तर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं तर यामध्ये फक्त एकच NADH आपल्याला फॉन्ड होते किंवा एकच पायरुवेट असेल फॉन्ड होते. पण इथं जर बघितलं तुम्ही तर किती टोटल 2 molecules ऑफ पायरुवेट असेल, 2 ATP, 2 NADH आणि 2 वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. तर ह्या तर फ्रुक्टोजला कसं असेल, 2 साइड चेन असेल तर त्या 2 साइडला 2 पायरुवेट असेल, 2 ऍड असल्यामुळे फ्रुक्टोज मध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. कशाचं, ग्लुकोज 6 phosphate टू फ्रुक्टोज 6 डायफॉस्फेट. ओके. देन एन्झाइम नेम इज आयसोमराइज. ओके. देन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 1,6 bis फॉस्फेट. ह्याच्यामध्ये पुन्हा फॉस्फेट ग्रुप हे ऍड होणार आहे. ठीक आहे. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणू शकता तुम्ही आणि 20 फॉस्फेट पण नाव आहे त्याचं. आता स्टेप नंबर 4 ग्लुकोज, देन ग्लुकोज 6 phosphate इज 2, फ्रुक्टोज इज अ 3 आणि फ्रुक्टोज 1,6 इज अ स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 4चं तुम्हाला काय करायचं, तर ब्रेकडाऊन करायचं. त्याचं 2 विभाजन करायचे, स्प्लिट करायचे. कारण फ्रुक्टोज 1,6 मध्ये किती टोटल 6 कार्बन कंपाऊंड आहेत. तर त्या 6 कार्बनचं 2 स्प्लिट केल्यानंतर 3 कार्बन कुठे जाणार आहेत तुमचे, ग्लिसरॉल अल्डिहाइड तर 3 जाणार आहेत आणि ड्रायहायड्रो ऑक्झोअसेटिन त्याड किती जाणार तुमचे 3 कार्बन आहेत. ही जी तुमची कशी असणार आहे, both the compound isomerize to each other. Okay. आयसोमराइज असं एन्झाइम तर ते काय करते, तुमचं जे मॉलिक्यूल असेल ते काय करते, इंटरचेंज करते, ते फॉर्म करतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये कन्वर्जन होऊ शकतं. कशामध्ये, आयसोमराइज एक्झाम. आता इथं पण कोणतं तुमचं आयसोमराइज एन्झाइम आहे आणि इकडे पण तुमचं आयसोमराइज, जेणेकरून जिथे रिव्हर्सिबल प्रोसेस होते
तिथं आयसोमराइज एन्झाईम तुमचा नेसेसरी असणार. द नेक्स्ट ग्लिसरॉल अल्डिहाइड. आता इथं काय झाले, तुमचे 3 कार्बन कंपाऊंड फॉर्म झालेले. ओके, लेफ्ट साठी 3 असणार आहेत आणि राईट साठी 3 असणार. आणि ही जी प्रोसेस असणार आहे फॉलो, ती कंटिन्यू राईट पण सेम असणार आणि राईटला पण सेम असणार. जसं आता तुम्ही मग सांगितल्या पद्धतीने पायरॉड असेल आपल्याला 2 भेटणार आहेत, तर इथे फक्त एकच आहे. तर राईट साईडची पण सेम प्रोसेस फॉलो होणार, याच्यामध्ये काय चेंज नसणार आहे. ओके, तर नेक्स्ट 1,3 डायफॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. तर हे कन्वर्जन होतं त्यातनं एक NADH कन्वर्जन NADH प्लस मध्ये होणार आहे. ओके, ह्याच्यामधला एक फॉस्फेट ग्रुप हातला बाहेर पडणार आहे. ओके, देन 1,3 डायफॉस्फोग्लिसरॉइड चे कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरॉइड मध्ये होणार आहे. पहिल्यांदा आपल्याला काय भेटणार आहे, एक ATP बॉन्ड भेटणार आहे या स्टेप मध्ये. आतापर्यंत फक्त आपण काय करतो, ते ATP इन्व्हेस्टमेंट करत होतो. या सायकल काय करतो, ATP इन्व्हेस्ट करत होतो. फक्त या सायकल मध्ये किंवा या स्टेप मध्ये फर्स्ट टाइम काय भेटणार, आपल्याला ATP बॉन्ड होणार आहे, म्हणजे आपल्याला एनर्जी गेन होणार. देन 3 फॉस्फोग्लिसरॉलचं कन्वर्जन कसं होणार आहे, 2 फॉस्फोग्लिसरॉल. याच्यामध्ये पुन्हा एक काय भेटणार, तुमचा फॉस्फेट ग्रुप हा बाहेर पडणार आहे. आणि यासाठी कोणते एन्झाईम तुम्हाला काय असणार आहे, म्युटेज एन्झाईम इथे काय असणार आहे, नेसेसरी असणार आहे. आणि सेकंड लास्ट इज फॉस्फोफिनॉल पायरुवेट. ओके, फॉस्फोफिनॉल पायरुवेट आपला एंड पॉईंट काय, पायरुवेट. फॉस्फोफिनॉल काय राहत नाही, त्यातनं बाहेर पडणार आहे. कशामधनं, फॉस्फोफिनॉल पायरुवेट मध्ये. आणि जो आपला एंड पॉईंट आहे तो कोणता असणार आहे, पायरुवेट ऍसिड पायरुवेट. आणि दुसरं जे ATP मॉलिक्युल आहे ते आपल्याला लास्ट स्टेप मध्ये काय भेटणार आहे, आपल्याला ATP फाउंड होणार आहे. आणि इथं कोणतं एन्झाईम असणार, आपल्याला पायरुवेट कायनेज. ओके, पायरुवेट कायनेज आपल्याला हे एन्झाईम इथं नेसेसरी असणार आहे. ही काय झाली, तुमची फर्स्ट ग्लायकोलिसिस सायकल झाली. फक्त ग्लुकोजचं एक मॉलिक्युल आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे. तर ते ब्रेकडाऊन करताना स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायला लागेल, ती सायकल जी असेल ती तुम्हाला रन करायला लागेल. ओके, कोणता मॉलिक्युल कधी ऍड होतोय किंवा कोणते एन्झाईम तिथं नेसेसरी आहे, ATP कोणत्या स्टेपला फाउंड होतोय, ठीक आहे, कोणत्या स्टेपला लॉस होतोय, किंवा कुठल्या स्टेपला त्याचं ब्रेकडाऊन होते, किंवा 3 कार्बन कोणत्या साईडला जाते, किंवा 3 कार्बनचं नाव काय, डायहायड्रोऑक्सिड ऍसिटी आणि ग्लिसरॉल अल्डिहाइड. हे काय तुमचे 3 कार्बन कंपाऊंड आहे, ज्याने कोणते स्पिल्ड झाल्यानंतर ते विभाजन होणार आहे. आणि विभाजन झालेलं रिमेनिंग जी सायकल असेल ती कंटिन्यू एकसारखी रन होणार. ओके, दोन्ही पण तुमचे पायरुवेट ऍसिड हे सॅम्पल तुम्हाला गेन होणार आहेत. तिकडे पण तेवढेच ATP फाउंड होणार आहे, तिकडे पण तेवढेच ATP फाउंड होणार आहे. ओके, हा तुमचा काय एंड पॉईंट आहे, कुठला, पायरुवेट ऍसिड ग्लायकोलिसिस सायकलचा. ठीक आहे, आता नेक्स्ट सायकल जी आहे तुमची, तर ती कोणती सायकल आहे तुमची, TCA सायकल. आता ही सायकल आपण काय करणार आहे, पुढे रन करणार आहे. कोणती, पायरुवेट ऍसिड जी असेल ती सायकल काय करणार आहे, आपण पुढे रन करणार आहे. त्याला काय म्हणायचं, TCA सायकल, ट्राय कार्बोनिलिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल, असे 3 कॉमन नेम आहेत. एका सायकलचे किती आहेत, 3 कॉमन नेम आहेत. आता ह्या सायकलमध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल ग्लायकोलिसिस सायकलमध्ये, तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. अनाबॉलिझम म्हणजे सगळे जे मॉलिक्युल असतील त्यांना एका ठिकाणी एकत्र करून काय करायचं, बिल्डअप करायचं, त्याला काय म्हणायचं, अनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन द सबस्टन्स. तुमची जी कॉम्पॅक्ट सबस्टन्स असेल, डिफरंट टाईपचे मॉलिक्युल एकत्र असतील, त्या मॉलिक्युल काय करायचं, सेपरेट करायचं, त्याला काय, कॅटाबॉलिझम. अनाबॉलिझम मध्ये विथ प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तुमची सायकल ज्यावेळेला रन होते त्याला काय आणायचं, अनाबॉलिझम. आणि विदाउट ऑक्सिजन तुमची सायकल ज्यावेळेला पूर्ण रन होते त्याला काय आणायचं, अनएरोबिक कंडिशन. ठीक आहे, आता जी आपली ग्लायकोलिसिस सायकल आहे ती दोन्ही टर्म मध्ये पण आपले रन होणार आहे. एक प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये पण रन होणार आहे आणि विदाउट ऑक्सिजन मध्ये पण रन होणार आहे. म्हणजे एरोबिक कंडिशन आहे आणि अनएरोबिक कंडिशन दोन्ही टर्म मध्ये तुमची सायकल ही रन होणार आहे. आणि याच्यामध्ये तुमचे 10 एन्झाईम हे नेसेसरी आहेत. आता प्रत्येक एन्झाईम तुम्ही बघू शकता, प्रत्येक स्टेपला एक एन्झाईम आहे. प्रत्येक स्टेपचं जे एन्झाईमचा एंड पॉईंट जो आहे किंवा एंड जो वर्ड बघितलं तर तुम्ही काय असणार, ते ASE असणार आहे. ठीक आहे, तर हे आयडेंटिफिकेशन साठी आहे तुम्हाला. ओके, मॅक्झिमम एन्झाईमचं काय असणार, तुमचा एंड हा ASE असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कुणाला असेल तर अनम्यूट करून विचारायचं आहे. हॅलो, तुम्ही एखादं फूड कंझ्युम केल्यानंतर तुमची आत बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर तुमची ही सायकल तुमच्या बॉडीमध्ये किंवा प्रत्येक सायटोप्लाझममध्ये रन होणार आहे ग्लुकोजची. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे पण आपल्याला कंटिन्यू स्टडी करायचं आहे. कोणती सायकल असणार तुमची, TCA सायकल, क्रेब्स सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल. ओके, एका सायकलची 3 नाव आहेत, क्रेब्स सायकल,
हेन्स क्रेब या सायंटिस्टने ही सायकल फर्स्ट टाइम इन्व्हेंट केली, त्यामुळे त्या सायकलला त्याचं नाव दिलेलं आहे क्रेब सायकल. ओके. देन ट्राय कार्बोलिक ऍसिड सायकल, TCA सायकल, त्या सायकलमध्ये तुमचे 3 कार्बोलिक ऍसिड प्रेझेंट आहेत. ओके. त्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे, TCA सायकल, ट्राय कार्बोलिक ऍसिड सायकल, म्हणजे कार्बोक्सिलिकचे 3 ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि तिसरं नाव तुमचं काय, सिट्रिक ऍसिड सायकल. ह्या सायकल मधला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा काय असेल तुमचा, सिट्रिक ऍसिड असणार आहे किंवा सिट्रिक सायकल असणार आहे. त्यामुळे त्याला दुसरं नाव, तिसरं नाव काय, सिट्रिक ऍसिड. ओके. ग्लायकोलिसिस मध्ये कुणाला काय क्युरी असेल तर त्यांनी विचारायचं आहे. तर ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला टोटल 4 ATP तुम्हाला यातनं गेन होते. ओके. ग्लायकोलिसिस सायकल आता इथं 1 ATP तुम्हाला गेन होते, सेकंड लास्टला 1 ATP गेन होते, 2 ATP आणि 1 NADH. ठीक आहे. तर 1 NADH जर 1 NAD कन्वर्जन NADH मध्ये झालं तर तुम्हाला 3 ATP फाउंड होते. ठीक आहे. तर टोटल ग्लायकोलिसिस मध्ये किती ATP फाउंड होते, आता 2 टर्म इकडे होणार, त्यामुळे तुमचे 2 NADH असणार आहेत आणि तुमचे 4 ATP असणार. ओके. तर माझा क्वेश्चन असा आहे की टोटल ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला किती ATP फाउंड होणार आहेत, एरोबिक कंडिशन, हाऊ मच दे फाउंड इन ATP इन ग्लायकोलिसिस सायकल. तुम्हाला हा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येऊ शकतो MCQ मध्ये. ओके. आता ग्लायकोलिसिस मध्ये टोटल ATP किती फंड होते, पहिल्या स्टेप मध्ये तर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यामुळे इथे काय भेटणार नाही. दुसऱ्या स्टेप, 4th स्टेप मध्ये पण आपण काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय ATP. ओके. त्यानंतर इथे आपल्याला ATP भेटतोय, ATP चं कन्वर्जन कसे झाले, ATP मध्ये झालं. आणि लास्टला ओके असे 2 ATP आपल्याला एका सायकल मध्ये भेटतात. तसंच जर आपण डायहायड्रो ऑक्सो मध्ये जर बघितले तर पण आपल्याला 2 ATP भेटणार. टोटल किती झाले तुमचे, 4 ATP झाले. आणि 1 NADचं कन्वर्जन NADH मध्ये झाल्यानंतर तुम्हाला किती ATP फाउंड होते, 3 ATP फाउंड होते. ओके. इकडे पण किती झाले तुमचे, 3 आणि 3 6 आणि इकडचे 4 किती झाले, 5 4 10 ATP झाले. ओके. आणि त्यातले आपण 2 इन्व्हेस्ट केले, ते मायनस करून किती झाले, टोटल 8 ATP ऍक्च्युअल फाउंड होते. ऍक्च्युअल फाउंड आणि टोटल इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये फरक आहे. ओके. टोटल इन्व्हेस्ट किती केली आपण, 2, आणि 10 + 2 = 8. टोटल 8 ATP तुम्हाला फाउंड होते एका ग्लायकोलिसिस सायकल रन झाल्यानंतर. ह्याच्यामध्ये काय क्युरी असेल तर त्यांनी विचारायचं आहे अनम्यूट करून, नाहीतर नेक्स्ट सायकल आपण रन करूया. ओके. आता इथे त्यांनी दिलेले फर्स्ट 3 स्टेपचे असेल तुमचे काय असणार आहे, एनर्जी इन्व्हेस्टमेंट असणार, म्हणजे आपण ATP फाउंड केले, ATP इन्व्हेस्ट केले. ओके. त्यानंतर सेकंड जे असणार तुमची स्पेल्टिंग फेज असणार आहे. ओके. स्पेल्टिंग फेज म्हणजे कसं, त्याचे 2 विभाजन झाले, म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड काय झाले, त्याचा स्पिल्ट झाले. आणि लास्ट असणार तुमची एनर्जी जनरेशन, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ATP 2 मॉलिक्यूल आणि 1 NADPH असे 2 मॉलिक्यूल आपल्या त्यातून गेन होते. कशामध्ये, एनर्जी जनरेशन फेज मध्ये. ओके. असे टोटल 10 स्टेप्स आहेत तुमच्या. पहिल्या 3 स्टेप तुमच्या फक्त एनर्जी इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्हाला 2 ATP फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. ओके. त्यानंतर सेकंड स्पिल्ट. ठीक आहे. तर तुमचे जो तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याचं काय होणार आहे, तुमचं विभाजन होणार आहे, 6 कार्बन विभाजन होणार आहे. आणि लास्ट तुमच्या असणार आहे एनर्जी जनरेशन फेज. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ATP आणि 1 NADH असे तुम्हाला 3 मॉलिक्यूल फाउंड होणार आहे. ओके. द नेक्स्ट सायकल इज TCA सायकल. ठीक आहे. these are important in all metabolic pathway. ओके. ही सायकल कशासाठी महत्वाची आहे, ऑल मेटाबॉलिक पाथवे साठी काय असणार तुमची इम्पॉर्टंट असणार आहे. फूड मटेरियलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी. ठीक आहे. जे फूड मटेरियल तुम्ही कंझ्युम करणार आहे त्याचं पूर्ण ऑक्सिडेशन होण्यासाठी ही सायकल इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे.
The cycle discovered by Hans Krebs. That's why we know the Krebs cycle. This takes place inside the mitochondrial of matrix. ही सायकल कुठे रन होणार तुमची तुमच्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रियल असणार आहे. मायटोकॉन्ड्रियलच्या मॅट्रिक्स मध्ये तुमची सायकल काय राहणार आहे, रन होणार आहे. कोणती टीसीए सायकल. आणि ग्लायकोलिस सायकल तुमची सायटोप्लाझम मध्ये रन होणार. हे सिट्रिकसाठी जस्ट नॉट द कॅटाबॉलिक पाथवे, दे ऑल्सो अॅनाबॉलिक पाथवे. इथं पण काय असणार तुमची अॅनाबॉलिक पण असणार आणि कॅटाबॉलिक पाथवे. हे दोन्ही सॅम्पल तुमचे रन होणार आहे. दोन्ही पाथवे तुमचे रन असतात. सायकल also called as amphiboolic pathway. ओके, म्हणजे तुमचं कॅटाबॉलिझम पण असणार आहे, त्यात अॅनाबॉलिझम पण असणार, दोन्ही असणार आहे. ओके, TCA cycle is a central pathway into which many metabolic feed. It consists of a number reaction which generate NADH, FADH2, which can turn used by oxidative phosphorylation pathway to generate ATP. या दोन्ही सायकलचं काय असणार आहे मेन, to generate a ATP or generate a energy. TCA cycle occurs in the matrix of the mitochondria. Steps of the TCA cycle, citric acid cycle आणि Krebs cycle. आता TCA म्हणजे काय, ट्राय कार्बोलिक ऍसिड. सिट्रिक सायकल म्हणजे तुमचा हा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड असणार आहे त्या सायकलचा, त्यामुळे त्याला सिट्रिक ऍसिड म्हणतात. आणि हेन्स क्रेब्स या सायंटिस्टने फर्स्ट टाइम इन्व्हेंट केली सायकल, त्यामुळे त्याला काय म्हणतात, क्रेब्स सायकल. ओके, ओके. फर्स्ट प्रोडक्ट इज पायरुवेट. जसं ह्या सायकलचा फर्स्ट प्रोडक्ट असणार तुमचा ऍसिडिल कोएन्झाइम ए. ग्लायकोलिसिसचा तुमचा एंड असणार आहे पायरुवेट ऍसिड. तिथून तुमची काय राहणार आहे सॅम्पल, किंवा तिथून तुमचे सायकल ही काय असणार आहे, रन होणार आहे. ठीक आहे. देन फर्स्ट पायरुवेट ऍसिड. आता त्याच्यामध्ये किती कार्बन कंपाऊंड असणार आहे पायरुवेट मध्ये, कोण सांगू शकेल? कार्बनचे किती कंपाऊंड असणार आहेत? हॅलो, आन्सर द्यायचा आहे. पायरुवेट जे असेल, आपण ग्लायकोलिस सॅम्पल सायकल जे रन केलेले आहे, ठीक आहे, तर तीच पुढे कंटिन्यू रन होणार आहे. तर फर्स्ट प्रोडक्ट जो असेल किंवा फर्स्ट टर्म असेल पायरुवेट, त्याच्यामध्ये किती कार्बन कंपाऊंड प्रेझेंट असणार आहे? सर्वांना आवाज येते ना? हॅलो, त्याचे 3 कार्बन कंपाऊंड, जसं मगाशी ग्लायकोलिस मध्ये आपण बघितलेलं. ग्लुकोज मध्ये किती कार्बन होते टोटल? 6 कार्बन कंपाऊंड. ग्लुकोज 6 कार्बनच्या इथे काय नंबर स्टेपला विभाजन झाले. 3 कार्बन इकडे गेले, 3 कार्बन डायहायड्रो ऑक्सिजनला गेले. 3 कार्बन ऍज इट इज कसं कॅरी होणार कुठेपर्यंत? पायरुवेट ऍसिड पर्यंत. मग तुमच्या पायरुवेट जो असेल ग्लायकोलिस सायकलचा जो पहिला स्टेप असेल, त्याच्यामध्ये किती असणार तुमचे? 3 कार्बन कंपाऊंड असणार आहे. ओके, फर्स्ट पायरुवेट ऍसिड त्याचे 3 कार्बन कंपाऊंड, त्याच्यामध्ये एक तुमचा को एन्झाइम एक ऍड होणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रेडॉक्स रिॲक्शन होणार आहे. ओके, ज्यावेळेला तुमचे एनएडीएचे कन्व्हर्जन NADH H+ मध्ये होणार आहे, त्यावेळेला तिथे काय असेल तुमची रेडॉक्स रिॲक्शन ही फाउंड होणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पायरुवेटचे कन्व्हर्जन ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये होतं ना, ठीक आहे, त्याच्यामधला तुमचा एक कार्बन डायऑक्साईड मोलिक्युल त्यातनं लॉस होणार. ठीक आहे, मग 3 कार्बन कंपाऊंडचं किती राहणार? खाली 2 फक्त राहणार. त्यामुळे एक CO2 त्यातनं बाहेर पडले. त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे तुमचा एक कोएन्झाइम ऍड झालेला आहे. ठीक आहे, तर त्याचं नाव काय? ऍसिडिल कोएन्झाइम ए. आणि ही रिॲक्शन कशामुळे कम्प्लीट झालेली आहे? तर पायरुवेट डिहायड्रोजिनेज इज द नेम ऑफ द एन्झाइम. ठीक आहे, आणि ती कोणती रिॲक्शन फॉर्म झालेली आहे? रेडॉक्स रिॲक्शन. ओके, तर आता ऍसिडिल कोएन्झाइम इकडे किती मोलिक्युल आहेत? 2 कार्बन कंपाऊंड आहेत. ओके, आणि ऑक्झल ऍसिडिक कडे किती आहेत?
4 कार्बन कंपाऊंड आहे. ओके, तर फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज अ सिट्रेट, इज अ 6 कार्बन कंपाऊंड. तुम्ही जर सिट्रेट बघितलं असेल फर्स्ट आहे. ओके, तर त्याच्यामध्ये किती असणार टोटल? 6 कार्बन कंपाऊंड असणार आहे. आता हे 6 कार्बन कंपाऊंड कुठून आले? फर्स्ट ऍसिडिल कोएन्झाइमचे 2 कार्बन कंपाऊंड आणि ऑक्झॅलो ऍसिडचे त्याने काय केलेलं आहे? 4 बोरो केलेले आहेत, म्हणजे 4 कार्बन त्याने उधार घेतले कोणाकडनं? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड कडून. ठीक आहे, तर असे ते 4 आणि ऍसिडिल कोएन्झाइमचे 2 असे टोटल किती झाले? त्यामुळे ऍसिटिक ऍसिड हा कसा आहे तुमचा ह्या सायकलचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे. ओके, स्टेबल प्रोडक्ट असल्यामुळे ह्या सायकलला काय म्हणतो आपण? सिट्रिक ऍसिड सायकल. The next, citrate is converted to cis aconite. ओके, सिस अकोनाइट मध्ये कन्वर्जन होतं ना, त्यातनं एक वॉटर मॉलिक्यूलचा लॉस होणार, त्यातनं एक वॉटर मॉलिक्यूल त्यातनं काय होणार आहे? बाहेर होणार. अँड नेम ऑफ द एन्झाइम इज अकोनिटेज, इज द नेम ऑफ द एन्झाइम. पुन्हा तोच एन्झाइम तुम्हाला काय राहणार आहे? पुढच्या स्टेपला पण फाउंड होणार आहे. त्याला कन्वर्जन कशात होणार आहे? सिस अकोनाइटचं कन्वर्जन आयसोसॅटेट मध्ये होणार आहे आणि पुन्हा एक वॉटर मॉलिक्यूल त्यात पुन्हा ऍड होणार आहे. ओके, आता इथं नेक्स्ट आयसोसॅटेट मध्ये एक रेडॉक्स रिएक्शन कम्प्लीट होणार आहे. एक कॅनडीचं कन्वर्जन NADH मध्ये होणार आहे. या सायकल मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कोणत्या स्टेप मध्ये NADH होणार आहे किंवा किती NADH फाउंड होणार आहे आणि किती ATP फाउंड होतील. आणि कार्बन कंपाऊंड केव्हा ब्रेक होते, केव्हा ऍड होते, हे फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सिस अकोनाइटचं कन्वर्जन आयसोसॅटेट मध्ये होताना एक वॉटर मॉलिक्यूल त्यामध्ये ऍड होणार आहे. नेम ऑफ द एन्झाइम अकोनिटेज. ओके, देन आयसोसॅटेट एक्झाम्पल किंवा एन्झाइम काय असणार आहे? डिहायड्रोजिनेज. तिथे काय असणार? तुमची रेडॉक्स रिएक्शन फाउंड होणार आहे. जिथे जिथे तुमचे NADचं कन्वर्जन NADH मध्ये होणार आहे किंवा NADH+ मध्ये होणार आहे, त्याला त्या स्टेपमध्ये तुमची रेडॉक्स रिएक्शन ही काय असणार आहे? तुमची तिथं प्रेझेंट असणार आहे. ओके, तर ऑक्झॅलो सक्सिनेट. ठीक आहे, ऑक्झॅलो सक्सिनेटचं कन्वर्जन अल्फा क्युटोग्लुटारिक मध्ये होताना तुमचा एक कार्बन मॉलिक्यूल काय राहणार आहे? लॉस होणार आहे. इथे किती अल्फापाशी फक्त 5 कार्बन कंपाऊंड राहिले. ओके, ऑक्झॅलो पर्यंत फक्त कंटिन्यू किती केली ते कॅरी? 6 कार्बन कंपाऊंड कॅरी केली. ओके, आता ऑक्झॅलो ऍसिडिक किंवा ऑक्झॅलो सक्सिनेटचं कन्वर्जन अल्फा क्युटोग्लुटारिक मध्ये होताना त्यातनं एक कार्बन डायऑक्साईड हा लॉस होणार आहे. तिथे काय तुमचा डिहायड्रोजिनेज हा एन्झाइम असणार तिथे फाउंड असणार आहे. ओके, द नेक्स्ट अल्फा क्युटोग्लुटाइड यापेक्षा किती आहेत? आता टोटल 5 कार्बन आहेत. आता द नेक्स्ट अल्फा क्युटोग्लुटाइडचे कन्वर्जन सक्सिनिल कोएन्झाइम ए मध्ये होताना पुन्हा तिथे काय असणार? तुमची रेडॉक्स रिएक्शन फाउंड होणार आहे. त्याचबरोबर तुमचा एक कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल इथनं लॉस होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोएन्झाइम ए हा तिथे पुन्हा ऍड होणार आहे. ओके, कशामध्ये? सक्सिनिल कोएन्झाइम ए मध्ये. आता इथे काय झालं? तुमचे टोटल 4 कार्बन कंपाऊंड झाले. ओके, आता इथून पर्यंत लास्ट पर्यंत म्हणजे तुमचा ऑक्झॅलो ऍसिडिक पण काय असणार? तुमचे 4 कार्बन कंपाऊंड असतात. आता इथून पुढे तुमचं कोणताही कार्बन कंपाऊंड लॉस होणार नाही. तुम्ही जे घेतलेले आहे, तुम्ही जे उधार घेतलेले आहे 4 कार्बन, त्याला ते काय करायचं? परत रिटर्न करायचे. ठीक आहे, नेक्स्ट सक्सिनल कोएन्झाइम एचे कन्वर्जन सक्सिनेट मध्ये होतं ना. ठीक आहे, एक GTP मॉलिक्यूल फाउंड होतो. जसा ATP फाउंड होतो तसा तुमचं काय असणार आहे? GTP मॉलिक्यूल फाउंड होणार विथ कोएन्झाइम हा ए, त्यातनं काय येणार आहे? रिड्यूस होणार आहे, त्यातनं बाहेर पडणार आहे. ओके, आणि यासाठी कोणते एन्झाइम असणार? तुमचं सिंथेस हे एन्झाइम असणार तिथं फाउंड असणार आहे. देन सक्सिनेटचं कन्वर्जन फ्युमेट मध्ये होणार आहे. ओके, तिथे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज ते एन्झाइम काय असणार? तिथे नेसेसरी असणार. आता इथे काय असणार? FADचं कन्वर्जन FADH2 मध्ये होणार आहे. फ्युमिलेटचं कन्वर्जन माल्टेमध्ये परत पुन्हा एक वॉटर मॉलिक्यूल ऍड होणार आहे आणि माल्टेचं कन्वर्जन ऑक्झॅलो ऍसिड मध्ये होणार आहे. आणि इथे पण तुमचे एक रेडॉक्स रिएक्शन फाउंड होणार आहे, जेणेकरून NADचं कन्वर्जन NADH+ मध्ये होणार आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला NADHचं कन्वर्जन DH मध्ये होताना तुमची रेडॉक्स रिएक्शन फाउंड होणार आहे. ओके, आणि जे ठिकाणी तुमचा CO2 तुमचा एक्झिट होणार आहे किंवा बाहेर पडणार आहे, तर तुमचा जो कार्बन कंपाऊंड असणार आहे तो तुमचं काय असणार आहे? लॉस होणार आहे. सिट्रिक ऍसिड जेव्हा तुमचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट होता सॅटेट, यावर्षी किती कार्बन होते? 6 कार्बन होते. ठीक आहे, नंतर अल्फा क्युटोग्लुटारिक मध्ये एक कार्बन लॉस झालेला आहे. त्याच पद्धतीने सक्सिनिल कोएन्झाइम ए
सॉरी ऑक्झॅलो सक्सिनेट आणि अल्फा ग्लुटोग्लुटारिक मध्ये तुमचा एक एक कार्बन मॉलिक्यूल लॉस झालेला आहे. ठीक आहे, आणि तोच परत कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलो ऑक्सिडेटला आपण काय केलेलं आहे, परत दिलेला आहे. अशा पद्धतीने ही सायकल तुमची रन होणार आहे. आता याच्यामध्ये किती एनएडीएच फॉर्म झाले, किती जीटीपी फॉर्म झाले किंवा किती एफईडी फॉर्म झाले, म्हणजे ओव्हरऑल किती एटीपी फॉर्म झाले. जर एक एनएडीचं कन्वर्जन एनएडीएच एस प्लस मध्ये झालं तर त्यात तुम्हाला 3 एटीपी फॉर्म होते. ओके, 1 एफईडीचं कन्वर्जन एफईडी 2 मध्ये झालं तुम्हाला 2 फॉर्म होते. ओके, तर असं ह्या सायकलमध्ये तुम्हाला किती एटीपी फॉर्म होते हे तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगायचं. हॅलो, सर्वांना ऐकू येते ना? SR 106 आवाज येतोय? हॅलो, SR 106. आवाज येतोय का? हॅलो, SR 106 आवाज येतोय? हो सर. ओके, तर ओव्हरऑल किती एटीपी फॉर्म होते? जो आपण फर्स्ट मॉलिक्यूल होता ग्लुकोजचा, ठीक आहे, ग्लुकोजचा आपण ब्रेकडाऊन केल्यानंतर आपली सायकल रन झाली. पहिली सायकल कोणती रन झाली? ग्लायकोलिसिस रन झाली. ग्लायकोलिसिसचा एंड पॉईंट काय? पायरुवेट. ग्लायकोलिसची एक सायकल रन केल्यानंतर आपल्याला 2 पायरुवेट ऍसिड भेटतील. त्यामुळे सिट्रिक सायकल जी असेल किंवा तुमची क्रेब सायकल असेल, अशा 2 तुमच्या रन होईल. किंवा जेव्हा तुम्ही एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन जर तुम्ही केला, तुमच्या सिट्रिक ऍसिड सायकल किंवा क्रेब सायकल अशा कशी 2 रन होणार आहे. ठीक आहे, तर माझा एक क्वेश्चन आहे सर्वांना, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल पासून आपल्याला किती एटीपी फाउंड होते? कारण क्वेश्चन समजला? जो कोण आन्सर बरोबर देईल त्याला मिडला आउट ऑफ 20 पैकी 20 असणार आहे. सगळ्यांनी बरोबर दिलं तर सगळ्यांना 20 पैकी 20 असणार आहेत. क्वेश्चन समोर सर्वांना. SR 106. हॅलो, आवाज येते सर्वांना? SR 96. हॅलो, सर रिपीट करताय का क्वेश्चन? हॅलो, हॅलो, क्वेश्चन, आता आपण 2 सायकल स्टडी केला. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण किती सायकल स्टडी केला? 2 सायकल स्टडी केला. ठीक आहे, तर ह्या 2 सायकल कशा रिलेटेड आहेत? कार्बोहायड्रेटच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेट तुमच्या 2 सायकल असणार आहे. एक ग्लायकोलिस सायकल तुमची, नेक्स्ट ते सायकल किंवा क्रेब सायकल. ठीक आहे, तर ग्लायकोलिस सायकल मध्ये आपण काय करणार आहे? एक ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करणार आहे. ठीक आहे, एक ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केल्यानंतर तुम्हाला एंड प्रोडक्ट काय असणार? तुमचा पायरुवेट ऍसिड असणार आहे. ठीक आहे, तर एका ग्लुकोज पासून आपल्याला 2 पायरुवेट ऍसिड असे 2 कंपाऊंड आपल्याला काय भेटणार आहेत? गेन होणार. कशापासून?
ग्लायकोलिस सायकल पासून. आता ही सायकल आपण पुढे कंटिन्यू रन करणार. ओके, कोणती सायकल करणार आहे रन? नेक्स्ट सायकल TCA सायकल, ट्राय कार्बोले असेल सायकल किंवा क्रेप सायकल असेल. ठीक आहे, तर ही सायकल तुम्ही आता बघितलं असेल तर त्याचा फर्स्ट प्रोडक्ट जो असेल तुमचा काय असणार आहे? पायरियोड असणार आहे. ही सायकल कंटिन्यू 2दा रन होणार आहे, एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाल्यानंतर. ओके, तर माझा असा क्वेश्चन आहे, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केल्यानंतर किंवा त्याचं ग्लायकोलिसिस केल्यानंतर आपल्याला किती एटीपी फॉर्म होते? दोन्ही सायकलचे एकदम काउंट करायचे. ठीक आहे, त्याला एक NADचे कन्वर्जन NADH S प्लस मध्ये होते, त्याला 3 एटीपी फाउंड होते. त्याला एक FADचे कन्वर्जन FADH2 मध्ये होते, त्याला 2 एटीपी फाउंड होते. आणि तुम्ही इथे बघता एटीपी मॉलिक्यूल तुम्हाला ते काउंट करायचे. 38 आन्सर कोण बरोबर देईल त्याला 20 पैकी 20 पडतील मार्क्स. 38 ATP सर. ओके, 38. अजून कोण आहे? तर आता आन्सर कोण दिलं? नाव काय त्याचं? सुमित केंगर. सुमित केंगर. तुझा SR नंबर किती आहे? 58/2017. 58. ओके, सुमित तुला आता 20 पैकी 20 आहेत मिळला. बाकीच्यांना त्यांनी एक्झाम द्यायची आहे मीटची. ओके, 38 आन्सर हे बरोबर आहे. फक्त एकच कॅन्डिडेट आहे टोटल 71 विद्यार्थ्यांमध्ये, त्याने फक्त बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर हॅलो, हा सर तुम्ही फर्स्ट टाइम क्वेश्चन विचारलं तेव्हाच मी चॅट बॉक्स मध्ये सांगितलं होतं आन्सर. मी काय सांगितलं तुम्हाला? आन्सर सांगायला सांगितलं मी तुम्हाला, टाईप करायला सांगितलं होतं. त्यामुळे ते आन्सर इज नॉट व्हॅलिड आहे. ओके, तर या 2 सायकलमध्ये काय प्रॉब्लेम असेल? केंगार तुझा नंबर किती सांगितला? 56-17. 58. ओके, एक मिनिट. 58. ठीक आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये काय प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. सगळ्यांना आता व्हिडिओ ऑन करायचे आपले.